नमस्कार, मी डॉक्टर सीमा गोवंडे आपल्या सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत करते. पालनपोषण मनाचे याचे यूट्यूबचे व्हिडिओज बघून भरपूर लोकांना त्याचा उपयोग झाला, याचा मला खूप मनापासून आनंद झाला. तर वेगवेगळ्या पेशंटचे सेशन्स घेताना मला जे अगदी प्रकर्षाने जाणवलं की आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपण प्रॉब्लेम्स फेस करत असतो, की जे आपल्याला वाटत असतं हे खूप मोठा प्रॉब्लेम आहे, तो रियालिटीमध्ये खरं तर प्रॉब्लेम नसतोच. आणि बऱ्याचदा विचार करून करून आपण ती परिस्थिती किंवा तो प्रॉब्लेम आपल्याकडे ओढवून घेतलेला असतो. आपल्याला शालेय जीवनापासून शरीराची स्वच्छता, शरीराचं आरोग्य हे खूप प्रमाणामध्ये शिकवलं जातं, परंतु मनाची स्वच्छता, मनाचं आरोग्य ह्याविषयी मात्र आपल्याला कुठच्याच सिलेबसमध्ये शिकवलं जात नाही. आणि त्यामुळे आज मी जे काही व्हिडिओज करणार आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने लहान मुलं आणि टीनेजर्स ह्यांना डोळ्यासमोर ठेवून मी पुढचे काही व्हिडिओज करणार आहे. म्हणजे एस्पेशली अशा मुलांच्या पालकांसाठी याचा खूप छान उपयोग होणार आहे. तर ह्या लेक्चर सिरीजना सुरू करायच्या आधी मला इथे 2 केसेस अगदी प्रामुख्याने सांगाव्याशा वाटतात. पहिली केस आहे ती एका महिलेची की जिला कॅन्सर झाला होता आणि माझ्याकडे ती सेशन्ससाठी येत होती. तर सेशन्समध्ये जे सरफेसला आलं की तिच्या अगदी लहानपणापासून तिला सतत मनामध्ये ही भीती असायची की मला कॅन्सर झाला तर मी हे केलं आणि त्याने कॅन्सर झाला तर मी ते केलं, त्याने कॅन्सर मला झाला तर. तिला भरपूरदा सतत कॅन्सरची भीती वाटत राहायची आणि बऱ्याचदा ती कॅन्सर झाला तर पुढे काय काय होईल ह्याचाच विचार करत राहायची. सेशन्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी सरफेसला आल्या. लहानपणाची तिची जी भीती होती ती त्या वेळेला ती बऱ्याचदा दडपून टाकायची, दुर्लक्ष करायचा प्रयत्न करायची आणि त्यातनं बऱ्याचदा विचार करून करून तिने ती परिस्थिती मॅनिफेस्ट केली. हे तिला त्या सेशनमध्ये लक्षात आलं. कारण बऱ्याचदा आपण जे विचार सातत्याने करू त्या नकळत आपण मॅनिफेस्ट करत असतो आपल्या आयुष्यामध्ये. बिकॉज आवर थॉट बिकम्स आवर रियालिटी. तिचं सेशनमध्ये जेव्हा त्या भीतीवरती काम केलं तेव्हा तिला जो प्रामुख्याने सध्या त्रास होत होता की सतत अपचन होत होतं, गॅस होत होतं, पोटात दुखायचं, त्या सगळ्या तक्रारी तिच्या त्या एका सेशननंतर पूर्णपणे गायब झाल्या. आता दुसरी जी केस आहे ती एका इयत्ता 5वीतल्या लहान मुलाची केस. ह्या मुलाला अचानकपणे एक साधारण माझ्या मते 1.5-2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अचानकपणे त्याला रात्री घाबरल्यासारखं व्हायचं, श्वास घ्यायला त्रास व्हायचा. मग आई वडिलांची फार धावपळ व्हायची. एकदा दोनदा वडील त्याचे हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन गेले कारण त्याला इतका तो जोराने की मला श्वासच घेता येत नाही आहे अशा पद्धतीने करायचा. तर मग वडील त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे वेगवेगळ्या डॉक्टरांना दाखवलं, त्याचा 2D एको, एक्स-रे, ECG सगळ्या तपासण्या केल्या, पण कुठच्याच तपासणीमध्ये काहीच निघालं नाही. मग शेवटी डॉक्टरांनी वडिलांना सांगितलं की ह्याला काहीही झालेलं नाही आहे. बरं, आता एवढा लहान मुलगा असल्यामुळे त्याला आपण म्हणजे ॲलोपॅथिक डॉक्टरांनी झोपेच्या गोळ्या किंवा असं काही दिलं नाही. तर त्याला फक्त समजावून सांगितलं की तुला काही झालेलं नाही आहे. आता बऱ्याचदा हे आपण जे वरवर समजावणं असतं, काही नाही रे, तुला काही नाही झालेलं, पण हे मनाला पटायला तर हवं ना की मला काही झालेलं नाही आहे. तर तसंच एकदा अचानकपणे त्याला परत त्रास व्हायला लागला, खूप श्वास घ्यायला त्रास होत होता. म्हणून त्याचे वडील माझ्याकडे घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं की हे असं असं मी वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जाऊन आलो आणि सगळ्या डॉक्टरांचं म्हणणं आहे की त्याला काहीही झालं नाही आहे. मी जेव्हा स्वतः त्याला तपासलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की अजून तरी शारीरिक स्तरावर त्याला काहीही झालेलं नाही आहे.
मग मी त्या दिवशी लगेचच त्याचं सेशन घेतलं, कारण त्यावेळेला तो खूप घाबरलेला होता की मला खूप काहीतरी झालं आहे, पण सगळेच डॉक्टर म्हणत आहेत मला काहीच झालेलं नाही आहे. मग त्या दिवशी मी जेव्हा त्याचं सेशन घेतलं तेव्हा त्याला विचारलं की तुला श्वास घ्यायला त्रास होतोय म्हणजे नक्की रे काय होते, काय होईल असं वाटतंय. तशी तो म्हणाला की मला असं वाटतंय की मला ऑक्सिजन कमी पडतोय. मी म्हटलं ठीक आहे, इमॅजिन कर की तुझं ऑक्सिजन लेवल खूप ड्रॉप झाले, मग काय होईल असं तुला वाटतंय. मग तो म्हणाला की मग ऑक्सिजन कमी पडल्यावर मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागेल. मी म्हटलं इमॅजिन कर तुला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे, काय अजून वाईट होईल. मग तो म्हणाला की मग तिथे मला ऑक्सिजन लावावा लागेल, मला ICUमध्ये ठेवतील. म्हटलं हरकत नाही, इमॅजिन कर की तुला ICUमध्ये ठेवलेलं आहे, अजून काय वाईट होऊ शकेल. मग तो म्हटला की नाही, नुसत्या ऑक्सिजनवर काही उपयोग होत नाही आहे, मला व्हेंटिलेटर लावायला लागतं आहे. लक्षात घ्या, इयत्ता 5वीतला मुलगा तो मला म्हणाला मला व्हेंटिलेटर लावायला लागेल. म्हटलं बरं, इमॅजिन कर, डोळे मीट आणि विचार कर की तुला व्हेंटिलेटर लावावा लागला आहे, काय वाईट होईल अजून. मग तो म्हटला की डॉक्टर खूप सारे ट्रीटमेंट देत आहेत पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हटलं हरकत नाही, इमॅजिन कर की डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले पण त्याचा तुला काहीच उपयोग होत नाही, काय अजून वाईट होऊ शकेल. मग तो म्हणाला की अजून काय वाईट होणार, मी मरेन ना. मी म्हटलं हरकत नाही, विचार कर की तू खरंच मेला आहेस. तशी तो खूप रडायला लागला आणि म्हणाला की नाही, मला नाही मरायचं आहे. मी म्हटलं आत्ता तू नाहीच मरणार आहेस, आपल्याला फक्त विचार करायचा आहे. मग त्याला म्हटलं आत्ता ह्या क्षणी फक्त विचार कर की तुझा व्हेंटिलेटर लागला आहे, डॉक्टर प्रयत्न करत आहेत पण काही उपयोग झाला नाही आणि तू मेलास, काय याच्यापेक्षा वाईट होईल. तर युज्युअली जेव्हा मी मोठ्या माणसांचं सेशन्स घेते तेव्हा वाईटात वाईट काय होईल ही चेन इथे येऊन थांबते की काय मी मेलो, याच्यापेक्षा वाईट काय होणार. पण त्या मुलाला जेव्हा मी विचारलं याच्यापेक्षा वाईट अजून काय रे होईल, तेव्हा तो म्हणाला मग काय, माझा धाकटा भाऊ आणि आई बाबा थोडे दिवस रडतील आणि मग ते मजा करतील. मी म्हटलं ती मी मिस करेन. मी म्हटलं काय मिस करशील. तो म्हणाला की ते सगळे मिळून आईस्क्रीम खातील, मग ते मला नाही खाता येणार. आता त्या मुलासाठी वाईटात वाईट हे होतं. मी म्हटलं हरकत नाही, इमॅजिन कर की हे असं झालं आहे. तो खूप घाबरला, खूप रडला. मी म्हटलं हरकत नाही, जितकं तुला आता रडायचं आहे तितकं रडून घे, काही हरकत नाही. त्याच्यानंतर तो शांत झाल्यानंतर त्याला विचारलं की आता आपण हे जे काही विचार केले यातलं आत्ता काही घडलं आहे का, काहीच घडलेलं नाही. आता ह्याच परिस्थितीमध्ये चांगलं काय होऊ शकतं. तो म्हणाला की चांगलं काय की मला काहीच होणार नाही. मी म्हटलं इमॅजिन कर की तुला काहीच झालेलं नाही, तुझे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत आपल्याला माहितीच आहे, अजून चांगलं काय होऊ शकतं. मग तो म्हणाला की मला अभ्यासामध्ये मी खूप छान मार्क पाडलेले आहेत, मी खूप स्पोर्ट्समध्ये भाग घेतला आहे, मी अमुक केलं आहे तमुक केलं आहे. मग मी म्हटलं अजून चांगलं काय होईल, अजून चांगलं काय होईल, अशी ती त्याची चेन पूर्णत्वाला नेली. आणि त्याच्यानंतर मी त्याला म्हटलं हे बघ, ही सुद्धा शक्यता आहे की नाही. आता जेव्हा आपल्याला वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा कळतंय, सगळे रिपोर्ट्स सांगतायत की तुला काहीच झालेलं नाही आहे आणि आपण इमॅजिनसुद्धा केलं की वाईटात वाईट काय होऊ शकतं, पण त्यातलं आत्ता काहीच घडलेलं नाही कारण तुझे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे, तू ठरवलं तरी तुला काही होणार नाही. तर जर का आपल्याला हा चॉईस आहे की आपल्याला छानपैकी मजा करता येऊ शकते, हेल्दी राहता येऊ शकतं, खूप काय काय करता येऊ शकतं, तर मग हा विचार करायचाच आहे कशाला. मी तुला गॅरंटी देते तुला काहीही होणार नाही. आणि मग मी त्याला एक होमिओपॅथिक औषध दिलं, पुष्पौषधीतलं औषध दिलं की ज्याच्यामुळे त्याच्या मनातली जी काही भीती होती ती पूर्णपणे या सेशननंतर आणि औषधानंतर गायब झाली. त्यानंतर आजपर्यंत त्या मुलाला कधीच ही भीती वाटली नाही. आता विचार करा, इयत्ता 5वीतल्या मुलाला ही भीती का बरं वाटली असेल. कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की त्याच्या आधीच 2 वर्ष कोरोनाचे होते आणि कोरोनामध्ये सतत TV वर बातम्यांमध्ये ज्या पद्धतीने सांगितलं जायचं, कोरोनाचा विळखा, इतके लोक मेले, ऑक्सिजनचा तुटवडा,
व्हेंटिलेटर मिळाला नाही, चुकीच्या उपचारांमुळे मृत्यू, ह्या सतत बातम्या ऐकून ऐकून त्या मुलाला ते इतकं मनामध्ये पक्क बसलं की अरे आपल्याला पण असा त्रास होऊ शकतो, आपल्याला पण असं झालं तर या मुलाची ही जी काही मनातली भीती होती ही वेळीच काढून टाकल्यामुळे पुढील आयुष्यामध्ये त्याचं पर्यवसन हे कोणत्याही शारीरिक आजारांमध्ये आता नक्कीच होणार नाही. कारण त्याची जी काही भीती होती ती जेव्हा त्याला मी सेन्स करायला लावली की ही भीती तुझ्या शरीरामध्ये कुठे रे तुला जाणवते, तेव्हा त्याची ती सगळी भीती त्याच्या हृदयामध्ये आणि फुफ्फुसांमध्ये साठलेली होती. ह्या सेशननंतर जेव्हा मी त्याला विचारलं आता तुला छातीमध्ये कसं वाटतंय, तो म्हटला एकदम हलकं वाटतंय. त्यामुळे जर का ह्या मुलाची वेळीच ही भीती निघाली नसती तर भविष्यामध्ये त्याला नक्कीच काहीतरी हार्ट प्रॉब्लेम किंवा लंगचा काहीतरी इश्यू डेव्हलप झाला असता. त्यामुळे लहानपणापासूनच काही नाही रे तुला काही नाही झालेलं असं करण्यापेक्षा जर का तुम्हाला जाणवत असेल की त्या मुलाला त्या पर्टिक्युलर गोष्टीची भीती किंवा तो पर्टिक्युलर इमोशन खूप स्ट्रॉंगली जाणवतंय तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. त्याला ती भीती किंवा ती भावना व्यक्त किंवा चॅनलाइज करायला मदत करा. आजपासून आपण पुढच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींवरती डिस्कशन करणार आहोत. तर उद्याच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की नेचर आणि नर्चर ह्याचा काय रोल असतो आपल्या ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये. तर लहानपणीच जर का मुलांच्या मनातले हे सगळे इमोशन्स भावना या व्यक्त झाल्या काढून टाकल्या तर त्याच्यातनं पुढे जाऊन आपलं मूल हे एकदम छान मॅच्युअर ॲडल्ट होऊ शकेल आणि त्याच्यात कुठचीही पर्सनॅलिटी डिसऑर्डर किंवा कुठचाही आजार निर्माण होणार नाही. तेव्हा चला भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.